सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 9 एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आलेला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. त्यात चैत्र नवरात्री सुद्धा याच दिवशी सुरू होत आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात कुलदेवीचा एक मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. वर्षभर तुमच्या घरात सुख, शांती, धन, ऐश्वर येत राहील. सर्व संकट टळून जातील आणि आपली कुलदेवी कायम आपल्या पाठीशी उभी राहील, कायम रक्षण करेल, आपल्या घरात भरभराट करेल. आपल्या घराची, प्रत्येक व्यक्तींची प्रगती होईल. गुढी उभारण्याच्या आधीच आपल्याला या मंगल कलशाची स्थापना आपल्या घरात सकाळीच करायची आहे आणि मग आपल्याला आपल्या घरात, आपल्या दारात गुढी उभारायची आहे. ज्या घरातील देवघरात मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर, संपत्ती, घरात शांतता नांदते. माता लक्ष्मीचा घरात सतत अखंड वास राहतो. तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या घरात, देवघरात, ऑफिसमध्ये, दुकानात, हॉटेल, रेस्टॉरंट, जिथे तुम्ही काम करतात तिथे त्या जागी तुम्ही देवी मातेला आपली घराण्याची कुलस्वामिनी मानतात. त्या आईचे, माऊलीचे स्वरूप म्हणून मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आणि आता मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी उत्तम दिवस म्हणजे 9 एप्रिलला गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. मंगळवार असल्याने आणि त्यात चैत्र नवरात्री यावर्षी मंगळवारी आलेली आहे. असा शुभ मुहूर्त तुम्हाला पुन्हा वर्षभर मिळणार नाही. या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात कुलदेवीचा एक मंगल कलशाची स्थापना अवश्य करायची आहे. महिलांनी आठवणीने आधी सकाळी लवकर उठा, आपलं घर दार स्वच्छ करा, दारात छानशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी काढा, उंबरठा पूजन करा आणि आपल्या देवघरात देवांची पूजा झाल्यानंतर देवांच्या डाव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना अवश्य करायची आहे. तुम्हाला देवघरात जागा नसेल मंगल कलश भरून ठेवण्यासाठी तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा स्वच्छ जागेवर मंगल कलशाची स्थापना करू शकता. फक्त दर 2 ते 3 दिवसांनी आपण पाणी बदलायचे कलशाचे. तुम्हाला रोजच्या रोज जर स्वच्छ पाणी कलशाचे बदलता आलेच तर अतिउत्तम. कलशाच्या मुखामध्ये म्हणजे जिथे आपण श्रीफळ ठेवतो, नारळ ठेवतो तिथे श्री विष्णूंचा वास असतो. खालच्या मूळ भागामध्ये ब्रह्मांचा वास असतो आणि मध्यभागी वरुण देवता, सातही आसरा यांचा वास असतो तिथे. आणि कलशाच्या वरती म्हणजे श्रीफळ म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, साक्षात लक्ष्मीचा वास असतो. असा हा आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. ते पण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. पहिल्या माळेलाच आपण आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन महिलांनी आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करा. वर्षभर तुमच्या घरात भरभराट राहील. भरभरून तुमच्या मुलाबाळांची प्रगती होत राहील. कशाला कशी कमी राहणार नाही, कसलीच कमी राहणार नाही. तुमच्या सर्व इच्छा कुलदेवी पूर्ण करेल. घर, गाडी, बंगला, संपत्ती, संतती सर्व इच्छा तुमच्या ह्याच वर्षी पूर्ण करेल. म्हणून आठवणीने सकाळी उठल्यानंतर, आंघोळीनंतर हे काम अवश्य करा. ही सेवा म्हटली तुम्ही तरीही चालेल. आपण चैत्र नवरात्रीत तुम्ही घट बसवत नसाल, दिवा लावत नसाल, आपण देवाऱ्यात तर दिवा लावतो, पण अखंड दिवा जर तुम्ही लावत नसाल तर ही सेवा तर अवश्य करा. एक मंगल कलशाची स्थापना गुढीपाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या या शुभ प्रसंगी आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करा. या मंगल कलशाचे महत्त्व इतकं आहे. मंगल कलश पूर्व, ईशान्य व उत्तर ईशान्य दिशेला असावा. तुमचं देवघर ज्या दिशेला असेल म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर तिथं तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. किंवा तुम्ही हॉलमध्ये केली तर पूर्व, पश्चिम, ईशान्य किंवा उत्तर दिशेकडं मंगल कलशाची स्थापना करा. म्हणजे कलशातील पाणी शेंडीपर्यंत पोहोचून शेंडी सकटच मंगल कलशासाठी नारळ कधी पण शेंडी सकटच ठेवायचा. शेंडी नसलेला नारळ घेऊ नका. छानशी शेंडी बघून मग नारळ आणा. आदल्याच दिवशी आणून ठेवा म्हणजे तुम्हाला सकाळी घाई गडबड होणार नाही. कलशातील पाणी शेंडीपर्यंत पोहोचून घरात सुख, शांतता नांदते. म्हणून नारळ लवकर तडकत सुद्धा नाही. म्हणून नारळ घेताना, मंगल कलशाचा नारळ घेताना शांत 5 मिनिटं लागले चालेल. चांगला शेंडीचा नारळ बघून घ्यायचा आहे.
मंगल कलश हा मंगळवार शुक्रवार या 2 वार पाहून भरायचा आहे आणि यंदा चैत्र नवरात्री मंगळवारी आल्याने असा शुभ मुहूर्त आपल्याला पुन्हा मिळणार नाही. तुम्हाला कलशातील नारळ काही कारणास्तव बदलायचा असेल तर मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा अमावस्येला तुम्ही बदललात तरी चालेल. आता तुमच्या घरात तुम्ही कलश स्थापना केलेलीच असेल आणि गुढीपाडव्याला तुम्हाला नवीन नारळाची कलश भरायचा असेल नारळाचा, तर तुम्ही जुना नारळ विसर्जनात टाकून दिला तरीही चालेल आणि नवीन नारळ आणून आपल्याला नवीन मंगल कलशाची स्थापना चैत्र नवरात्रीला करायची आहे. अतिशय शुभ कारण आहे. आपण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येला करतो. तुम्ही अमावस्येला पण नारळ बदलू शकता, पौर्णिमेला बदलू शकता. मंगळवार शुक्रवार पाहून तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंगल कलशावरील नारळ कधी पण बदलू शकता. काही वेळा कलशाच्या नारळाला कोंब येतो. थोडा कोंब मोठा झाला की एखाद्या कुंडीत लावून द्यायचा आणि दुसरा नारळ आणून पुन्हा मंगल कलश भरावा. काही वेळा नारळाला अचानक मोठा तडासुद्धा जातो. तेव्हा घाबरून न जाता आपली कुलदेवी आपली कुलस्वामिनी आपल्यावरील आपल्या घरावरील सर्व संकट वाईट दृष्ट नजरबाधा स्वतःवर घेते असे मानले जाते शास्त्रात. म्हणून आपल्या घरातल्या नारळाला जर कधी तडा गेला तुमच्या मंगल कलशाच्या नारळाला, कधी पण घाबरू नका. उलट आनंद मानायचा की आपल्यावरील आपल्या लेकराबाळांवरील आपल्या घरावरील जी काही नजर बाधा दृष्ट असेल बाधा असेल ती आईने स्वतःवर घेतलेली आहे. आपल्या लेकरांपर्यंत पोहोचूच देत नाही आई. म्हणून आपल्या घरात एक तरी मंगल कलशाची स्थापना व्हायलाच हवी. 101% खरं आहे हे. आई आपल्या लेकरांवर कधी पण कुठलंच संकट येऊ देत नाही. प्रत्येक वास्तूत मग ते स्वतःचं असो भाड्याचं असो घरात मंगल कलश असायलाच हवा. कलश कसा स्थापन करावा तर कलश आतून बाहेरून स्वच्छ करून घ्यायचा. धुवून चून पितांबरी लावून त्यावर आधी कुंकू ओले करून स्वस्तिक काढून घ्या. नाहीतर अष्टदिशांनी कुंकुम हळदी कुंकवाची बोटं लावून घ्या. अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावली की कलश भरून घ्यायचा. त्यात 1 सुपारी 1 रुपया टाकून अक्षता 5 पानं विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून त्यावर शेंडी वरती करून नारळ ठेवायचा. असा मंगल कलश स्थापन आपल्या घरात देवघरात करायचा आहे. कलशाची पानं खराब झाली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी की ती बदलून घ्यायची आणि पुन्हा नवीन पानं ठेवून पुन्हा तुम्ही तो मंगल कलश असा भरू शकता. तडा गेलेला नारळ विसर्जनात टाकून द्यायचा. पुन्हा मंगल कलश तुम्ही असा भरू शकता. तर आठवणीने आता गुढीपाडवा आलेला आहे. असा वर्षभर तुम्हाला मुहूर्त सापडणार नाही. चैत्र नवरात्री